न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। पत्रकार शत्रुघ्न उमप संपादित साप्ताहिक वृत्तांत जिल्ह्याच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त माय मदर सन्मान सोहळ्याअंतर्गत मातृशक्तीचा गौरव। नगराध्यक्ष तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील भाऊक। वृत्तांत जिल्ह्याच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक। आई ही प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिली गुरु, संस्काराची शुद्धरी तसेच त्यागाची मूर्ती असते। अशा या मातृत्वाला मानवंदना देण्यासाठी वृत्तांत जिल्हा वृत्तपत्राच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या माय मदर सन्मान सोहळा रविवार दिनांक 10 मे रोजी सायंकाळी अंबरनाथ पश्चिमेकडील महात्मा गांधी विद्यालय सभागृह येथे अत्यंत उत्साहपूर्ण तसेच भावनिक वातावरणात पार पडला। या आगळ्यावेगळ्या सोहळ्यात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या मातांचा शाल, पुष्पगुच्छ, तुळशीचे रोप तसेच सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। मदर डेचे औचित्य साधत आयोजित सदर कार्यक्रमांतर्गत तब्बल 18 मातांच्या सन्मान सोहळा कार्यक्रमामुळे सभागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले होते। सदर कार्यक्रमासाठी प्रमुख निमंत्रक म्हणून अंबरनाथच्या नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांचा साप्ताहिक वृत्तांत जिल्ह्याच्या टीमकडून शाल तसेच पुष्पगुच्छ देत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या नगराध्यक्षा तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांनी आपल्या भाषणातून आईच्या त्यागाचे महत्त्व अधोरेखित केले। आईचा सन्मान करणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब असून आईमुळेच प्रत्येक व्यक्ती घडते। समाजाने मातृत्वाचा गौरव जपणे ही काळाची गरज असल्याची भावनिक प्रतिक्रिया यावेळेस नगराध्यक्ष तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांनी भावुक प्रतिक्रियेच्या माध्यमातून व्यक्त केली। नगराध्यक्ष तेजश्री विश्वजित करंजोळे पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या मनोगत रूपी भावनिक आव्हानाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सदर प्रसंगी उल्हासनगर महानगरपालिकेचे सभापती विपुल मयेकर, नगरसेवक दिलीप आढाव, नगरसेविका अल्पना गोरे, रेश्मा सुर्वे, पूनम शेलार, माजी नगरसेवक धनंजय सुर्वे, संभाजी कळमकर, अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे गव्हर्नर अजयराव चिरीवेला, जिल्हा प्रमुख प्रदीप कुमावत, अंबरनाथ टकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव, भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे संस्थापक सुंदरलाल गांगे, भाजपाचे रुपाली लठ्ठे, पूनम जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। सदर कार्यक्रमांतर्गत साहित्यिक विजय हनुमते यांनी आईच्या मायेवर, तिच्या संघर्षावर आणि संस्कारावर हृदयस्पर्शी व्याख्यान केले। त्यांच्या भावनिक शब्दांनी अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले। आई ही केवळ व्यक्ती नसून प्रत्येकाच्या जीवनातील प्रेरणास्थान आहे असे सांगत त्यांनी मातृत्वाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले। या सन्मान सोहळ्याला महिला जिम ट्रेनर, कुस्तीपटू, डॉक्टर, इंजिनियर, समाजसेवक तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या व्यक्तींचा, मातांचा सन्मान करण्यात आला। परिणामी हा कार्यक्रम समाजात आईच्या योगदानाचा गौरव करणारा प्रेरणादायी उपक्रम ठरला। या विशेष कार्यक्रमाचे आयोजन वृत्तांत जिल्हा साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक शत्रुघ्न भीमाकांत उमप यांनी केले होते। कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन आणि व्यवस्थापन वृत्तांत जिल्हा मित्र परिवाराने यशस्वीरित्या पार पाडले। यासाठी पुष्कराज गायकवाड, बाबू आढाव, तुषार जाधव, फाल्गुनी गायकवाड, संजय केंगार तसेच ॲडव्होकेट कणसे मॅडम, महेंद्र शिंपी आदींनी विशेष परिश्रम घेतले। उपस्थित नागरिकांनी शत्रुघ्न भीमाकांत उमप संपादित साप्ताहिक वृत्तांत जिल्ह्याच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सदर माय मदर सन्मान सोहळा हा आईच्या सन्मानासाठी आयोजित असा भावनिक तथा प्रेरणादायी कार्यक्रम समाजासाठी दिशादर्शक ठरेल अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करताना उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। सर्वप्रथम वृत्तांत जिल्ह्याच्या 10व्या वर्धापनानिमित्त मी शुभेच्छा देते आणि खरंच खूप सुंदर कार्यक्रम आपण करत आहात की माय मदर हा जो सत्कार सोहळा आपण करणार कॉन्सेप्ट इतका सुंदर आहे कारण की आई म्हणून कोणी सन्मान देणं म्हणजे मला मी बघितलंच नाही होते आणि हे सन्मान आपण देतात खरंच खूप कौतुकास्पद आहे। आणि कारण की आई मला तर माहिती मी आज माझ्या आईबद्दल बोलते। खूप कमी वेळा आपण आपल्या आईबद्दल किंवा असं बोलायला मिळतं आणि आज मला वाटतं मिळालं की आईबद्दल सांगण्यासाठी माझ्या आयुष्यात माझ्या आईचा रोल खरंच खूप महत्त्वाचा आहे। कारण की वयाच्या 9व्या वर्षी माझे वडील आले, त्याच्यामुळे आईचा रोल मला माझे वडील आठवतच नाही आणि पूर्ण शिक्षणामध्ये असेल तर मोठी होऊन आतापर्यंत ती माझ्या मागे होती, तिचा आशीर्वाद माझ्या मागे। मला सांगते आता ती मुलगी आली आणि ज्या आता दोन्ही आयांना आपण दिले झाले मला म्हणजे त्यांच्या पण कष्टामध्ये आणि त्याच्या आईने तेवढीच लागली असेल तेवढाच तिने कष्ट घेतला की मी सुद्धा तिला
ते करत असताना जेव्हा मी 4 वाजता उठून अभ्यास करायचे तेव्हा माझी आई पण उठायची बरोबर. आणि नंतर माझं ऑफिस पण होतं बदलापूरमध्ये. ऑफिसमध्ये पण मला कधी सोबत हवी असेल माझी आई मला बरोबर, म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी माझ्या बरोबर असते. त्याच्यामुळे आज खरंच खूप म्हणजे अभिमान आहे तिच्या ती एवढी हे आहे ना, स्ट्रॉंग आहे, तो स्ट्रॉंग तिचा तो नेचर मला वाटतं माझ्यामध्ये आलेला आहे. आणि ती खंबीरता माझ्या आईने मला दिली आहे. अजून एक गोष्ट, लग्न झाल्यानंतर दुसरी आई मला मिळाली म्हणजे सासू. म्हणजे त्यांच्याबद्दल पण बोलणं इतकं म्हणजे सासू वेगळा शब्दच नाही आमच्याकडे, अलीकडेच नाही. मला वाटतं मी खूप जास्त लकी आहे की मला सासू सासरे स्वरूपात आणि वडिलांची जी मला राहिलं होतं ती कमतरता होती की मला सासऱ्याने मुली करतात आणि त्यांची तिसरी मुलगी म्हणून मला ते हे करतात. म्हणजे आमच्या घरामध्ये 2 मुलींना कुठली गोष्ट येणार तर 2 नाही 3 येतात. त्यांच्या 2 मुलींना नंदा माझ्या आणि तिसरी गोष्ट माझ्यासाठी असते. सेम टू सेम सगळं आम्हाला 3 येतं आणि खूप जास्त लकी समजते. आणि जसं मगाशी साहेबांनी सुद्धा सांगितलं की ही स्त्री आहे, ही आई आहे, ही म्हणजे एक 2 कुटुंबाला जोडणारी आहे. परंतु कधी कधी काय होतं, सासू सुना किंवा सुनेचा असा रोल असतो त्याच्यामुळे कुटुंब दूर करतात. आईला थोडं हे करावं लागतं सासूला. तर मी मानते की एक स्त्री म्हणून आपण आपल्या मुलींना सुद्धा एक दिलं पाहिजे की सासू आईसारखं सासूला सुद्धा जपलं पाहिजे. आणि हा रोल दोन्ही साईडने असेल आहे. कुठे कधी एका साईडने नाही तर दोन्ही साईडने. माझ्या सासूबाई पण मला मी पण आणि दोन्हीकडून जातं ते. परंतु आपण समजून घेतो सगळे समोरचं जातं असं मला वाटतं. आणि परत एकदा मी मुलगी आहे पण मी आई सुद्धा आहे. तो एक मोठा रोल आहे जो आता मी निभावते. आणि आता मला इलेक्शनच्या पिरियडमध्ये माझा 2च गोष्टींना मी खूप जास्त मिस केली. माझ्या मुलाला मी थोडं कमी वेळ देऊ शकते म्हणजे. आणि दुसरं म्हणजे कुटुंबामध्ये लक्ष कमी आणि मुलाला मला कमी वेळ देते. मला थोडंसं ते होतं तरी पण मी आता वेळ काढते. मध्ये जरा हे होतं पण आपल्या मुलाला खरंच आईचं आणि वडिलांचं कुटुंबाचं ते पुनर्वसन करतात. म्हणजे मुलं ही कुटुंबाचं प्रतिबिंब असं मला वाटतं की आपण जसं घरात वागतो तशीच मुलं बाहेर वागतो. त्याच्यामुळे आपण त्या मुलांसमोर कसं वागलं पाहिजे तसं बोललं पाहिजे. त्या हिशोबाने आपली मुलं तसं वागावे. म्हणून आम्ही सुद्धा अशा प्रकारचंच माझ्या मुलाला आम्ही करतो आणि त्याला चांगला माणूस बनवण्याचा प्रयत्न मी करते. बाकी नाही पण माणूस की मला शिकवायची आहे, मला नक्की शिकवण्याचा प्रयत्न करते. आपण इथे बोलवण्याचा सन्मान केला आणि या कार्यक्रमासाठी मला भाग मिळाला या ठिकाणी मुलांना घरामध्ये संस्कार कसे